आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि वेळ आली ना की तुम्हाला सगळ्यांना कळेल मी असं का करतोय ते, असं का वागतोय ते. अरे पण हे असं बहिणी, अगं बस ना, किती त्रास देशील याला अजून. तो म्हणतोय ना त्याला भूक लागलीये, पण त्याच्या जेवणाचं बघ ना. प्रश्न काय विचारत बसलीयस. बरं, हे सगळं डिस्कशन आता बंद. हा खाली जा आणि जेवण स्टार्ट तयार करून दादाला इथे आणूया. आपणही सगळे जाऊया प्लीज. चला ना. अगर किसी चीज को पूरी दिल से चाहो तो पूरी काय 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 पण असू दे ना, सई गेलीये ना आता घरातून. देव माझा होणार आहे. आय एम सो हॅपी. आज कितीतरी दिवसानंतर मला असा आनंद होतोय. तुझी ही जी काही ओव्हर एक्साइटमेंट आहे ना, ती ओव्हरफ्लो होते. बाहेर कोणाला कळलं ना तर प्रॉब्लेम होईल. सॉरी मॅम, ते मी जरा जास्तच ओव्हर एक्साइटेड झाले ना, म्हणून असं झालं. कंट्रोलच नाही राहिला माझ्यात. आता फायनली मला माझ्या हक्काची जागा मिळणार आहे. तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं झालंय. थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. हक्काची जागा म्हणजे? अहो म्हणजे आता सई ह्या घरातून गेली ना, तिचा पत्ता कट झाला. आता देवची आणि माझी लाईन क्लिअर. आता तुम्ही बघाच, लवकरच मी जहागीरदारांच्या गेस्ट रूम मधून देवांशच्या बेडरूम मध्ये शिफ्ट होणार आहे. आता बघाच तुम्ही मॅम, कशी मी हळूहळू देवांशला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते. देव माझ्यावर असा फिदा होईल, असा फिदा होईल की वाचरे वाचता. एकदा का देवांश अग्री झाला ना, मग काही टेन्शन नाही. मग घरचे काय इझिली एक्सेप्ट करतील मला. मग मी होणार जहागीरदारांची क्वीन. जहागीरदारांची क्वीन झाल्यानंतर टेन्शनच नाही. हे सगळं होईल याची वाट बघत राहा तू फक्त. किती मूर्ख आहे ही अंजली. हिला माहित नाहीये ही फक्त माझ्या हातातलं एक प्याद आहे. एकदा का हा गेम मी जिंकले की मी हिलाही टाटा बाय बाय करणार आहे. देवांशी बायको होण्याची स्वप्न बघते बावळट. एकदा मिडल क्लास घरातली मुलगी सून करून घेतली आणि तिला पचवते. ही अशी चूक मी पुन्हा करणार नाही. काही म्हणालात का तुम्ही? देवांशने सईला फक्त घराबाहेर काढली. त्याच्या मनातून काढणं हा तेवढा इझी टास्क नाही. ती सई चालाक मुलगी आहे. तिने देवांशच्या मनावर जादू करून ठेवली आहे. मॅम, ती सई ना कितीही चालाक असेल ना, तर मी तिच्यापेक्षा डबल स्मार्ट आहे. आता तुम्ही बघाच, देवांश सई सई हा जॉब सोडून अंजली अंजली हा जॉब सुरू करेल. वा, आवडलाय तुझा कॉन्फिडन्स मला. नाईस. थँक्यू. मॅम, या सईची काहीच चूक नाहीये. तिने मला इतकी हेल्प केली, मला या घरात घेऊन आली, आणि आता तिच्यासोबतच इतकं वाईट घडतंय
हे मला नाही छान वाटत आहे बा. प्लीज तुम्ही समजावा ना देवांश सरांना. तुम्ही बोला ना एकदा त्यांच्याशी प्लीज. आय रिक्वेस्ट यू. जानकी काकू, काकू मी मॅमला तेच सांगत होते. सई नाहीये हो, तिची काहीच चूक नाहीये. त्यांना म्हणा ना देवांश सरांना समजवायला प्लीज प्लीज. काकू तुम्हाला माहिती आहे ना सई किती स्वाभिमानी आहे. ती स्वतःहून नाही येणार हो परत घरात. तुम्ही सांगा ना प्लीज. मी तेच समजवत होते. इतकं वाईट वाटतंय मला माहितीये का काकू. अंजली, तू तुझ्या खोलीत जा. अहो पण काकू सई आहे ना. माहितीये मला तुला सईची किती काळजी आहे हे चांगलंच माहितीये मला. पण आता मला भैरवी ताईंशी महत्वाचं बोलायचंय आणि तू इथे थांबायचं काहीच कारण नाहीये. जा तुझ्या खोलीत जा. वहिनी प्लीज, तू जर का सई या विषयावर माझ्याशी बोलायला आली असशील तर मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. तुम्हाला ऐकावं लागेल ताई. का वागलात तुम्ही असं? काय वागले मी? हा काय वागले काय मी? मला एक कळत नाही वहिनी. मगाशी देवांशला दोष देत होतीस आणि आता मला. म्हणजे काही झालं तरी तुझी सून मात्र बरोबर आहे हेच म्हणायचंय का तुला? खरंच खूप साधी आहे आपली सई. तो दुष्ट विक्रम मुद्दाम तिला अडकवतोय. ताई ताई मी तुमच्या एवढी हुशार नाहीये पण तरी मला कळते. पण तुमच्या का लक्षात येत नाही का मुद्दाम कानाडोळा करताय तुम्ही? मला जे पुरावे दिसले त्यावर मी विश्वास ठेवला आणि देवांशनेही पुराव्यांवरतीच विश्वास ठेवला. देवांशचं मन तुम्ही बदलू शकला असता. हा निर्णय घेण्यापासून त्याला थांबवू शकला असता. पण तुम्ही नाही केलं तसं. हो नाही केलं कारण मला तसं करायचं नव्हतं. तुला वाटतं ना तितकी तुझी सून काही साधी भोळी नाहीये. तिचा गेम फसला म्हणून तिने बॅग उचलली आणि ती निघाली. तिला माहित होतं जर का तिचं खोटं आपण पकडलं तर तिला आपण पोलिसात देऊ आणि तिथे जायचं नाही म्हणून ती गपचूप स्वतःच्या घरी गेली. पण तरी जाता जाता सिंपती मात्र घेतलीच तिने. तुमचा नसला तरी माझा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री की तिच्यावर हे जे काही आरोप लागलेत ना ते सगळे खोटे आहेत हे ती नक्की सिद्ध करेल. माझी सून लवकरात लवकर या घरात परत येईल. बघालच तुम्ही. बघालच तुम्ही. वा. आधी हिची सुनबाई चॅलेंज करते आणि आता ही चॅलेंज सुरू झालंय. नाईस. मजा येते या गेम मध्ये. सई रडत रडत तिच्या चाळीतल्या खोपट्यात पोहोचली असेल नाही का आता? दमलीस का? खाली का बसतेस? मग इथं वरती येऊन बस ना. अरे राहू दे, खालीच बरं वाटतं. अगं काय वंच, झोपायची तयारी का? अगं एवढ्यात कुठे वहिनी, बोल ना काय झालं? अहो तिकडे ओटा काहीच आवरला नाहीये तुम्ही. पसारा तसाच पडलाय ओट्यावर. हो आवरते, 5 मिनिटं बसली. अगं बंच, तुम्हाला माहितीये ना मला किचन एकदम चकाचक लागतं आणि जेवायचे तेव्हा आवरून टाकायचं. ओ वंच हातासरशी कशाला कामं टाळत असता तुम्ही? ते टाळटाळ वगैरे काही करत नाही. दमले म्हणून जरा 5 मिनिटं बसली फक्त. मधू, आणि तुला जर का स्वच्छतेचा एवढा पुळका असेल ना तर जा की तू आवर. अहो केलंच असतं हो, पण जरा वाकलं की माझ्या कमरेत उसण भरते. माहितीये ना तुम्हाला. मी तरी कोणाला विचारतेय? बायकोबद्दल काहीतरी काळजी आहे का तुम्हाला? नाही, बहिणीचं नख जरी दुखलं तरी धावाल लगेच.
हॅलो, हा बोल ग. बरं झालं फोन आला तुला, नाहीतर बडबडत बसली असती इथंच. काय रे मधू तू पण, बोल ग. सॉरी सॉरी, बोला बोला बोला. मी कोणासमोर तरी होते, बोलू शकत नाही. बोला. तुझी भाची पोचली का घरी? सई तिथे नाही नाही आली आहे. ताई काम मी बघतो. आली आली आली. मग आता तू काय करायचंयस हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीये ना? हो हो. गुड. हा. सई काय ग? सई सई, अगं अशी अचानक कशी आलीस? फोन नाही केलास? जावई बापूंची तब्येत बरी आहे ना? सई अगं अशी अचानक कशी आली? तुला आता त्यांच्या जवळ असायला हवं होतं. मी हे काय बॅग वगैरे घेऊन आलीस रात्रीच्या वेळी? सई अगं काय झालंय बाळा? आई सई बाळा, सई अगं काय झालं? सई काय झालं सांग ना. माझा जीव घाबरा घुबरा होतोय ग. आई सॉरी सई, बट देवांशला तू त्यांच्या लाईफ मध्ये नकोयस आता. त्यांनी सईला कायमचं माहेरी जायला सांगितलंय. असं वागले जावई बापू? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अगं जावई बापू किती समजूतदार आहेत. त्यांनी असा निर्णय घेतला म्हणजे? अहो समजूतदार असले म्हणून काय अंत पाहायचं? त्यांनी किती विश्वास दाखवला हिच्यावर, पण हिने काय केलं? फसवणूक केली त्यांची. तिने काही फसवणूक वगैरे केलेली नाहीये. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. काही गैरसमज नाही, मला चांगलं माहितीये. मी चांगली ओळखते ही. हालमुंडी पाताळ धुंडी एक नंबरची. इतकी वर्ष आपल्या घरात राहिली तर आपल्याला नाही कळलं हिने बाहेर काय उद्योग केलेत ते. जहागीरदारांना काय कळणार आहे? मी काही केलेलं नाहीये. असं कसं केलं नाही? एक नवरा असताना दुसरा केला, अजून काय बाकी राहिलं? ललिता माझ्यावर ओरडू नका. जिने चूक केली आहे ना तिला ओरडा. माझ्या अंजलीने चूक केली होती तेव्हा तिला घरातही घेतलं नव्हतं तुम्ही. आणि आता ही चूक नाही, मोठं पाप करून आलीये, तरी हिची कड घेताय. हा कुठला न्याय? आणि काय काय सई, बाई तू तर बुलेट ट्रेन पेक्षा पण फास्ट निघालीस. माझ्या अंजलीने लग्नात माती खाल्ली तेव्हा चान्स मारून डान्स केलास तू. देवांशरावांची लग्न करून मोकळे झालीस. वर मी किती त्यागी, मी किती महान असंही दाखवलंस. आणि आता एक नवरा असताना दुसरा नवरा केलास. ललिता तोंड बंद कर. तिथं आधीच ती मुलगी किती दुःखात आहे, आणखीन का त्रास देतेस तिला? तुझ्या जिभेला आवर घाल. बरोबर, मला मारून मला गप्प करालो तुम्ही. पण हे जे आजूबाजूची 10 माणसं आहेत ना, ती 10 तोंडांनी बोलतील तेव्हा त्यांना कसे गप्प करणार आहात? काही नाही हो. ही माझ्या मुलीच्या सुखाच्या आड आली ना, म्हणून आज हिला हे दिवस दिसतायत. सई मला सांग, अंजलीला का नाही आणलंस बरोबर? मामा, या सगळ्यामध्ये तिची काय चूक आहे? प्रश्न चूक का बरोबर हा नाहीये. तू इथं असताना ती तिचं असणं मला काही पटत नाही. मी जातो आणि अंजलीला नाही मामा नको. अंजली सुधारली आता, आधी सारखी नाही राहिली ती. मान्य आहे, मागे तिच्यातून ज्या काही चुका झाल्या त्याचा खूप पश्चाताप झालाय तिला. आणि आता ती स्वतःमध्ये बदल सुद्धा करते. हे बघ, ती जर इथे आली ना तर सोसायटीतले लोक तिला शांततेत नाही राहू देणार. उलट ती तिकडे आहे तर शांततेत राहील ना. प्लीज तिला तिकडेच राहू दे. बरोबर बोलतीये सई.
अहो मागे आठवतंय ना, आपण पोलीस स्टेशन मधनं अंजलीला घेऊन आलो होतो तेव्हा सोसायटीतल्या लोकांनी कसा गराडा घातला होता ते. बाई ती धावूनच आले होते अंगावर, तिला खाऊ की घेऊ असं केलं होतं. नाही नाही बाई नको, जागीरदारांकडे ना अंजली तेच बरोबर आहे, तिथेच सुरक्षित राहील ती. बरोबर बोलतेस सई तू. अरे वा 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 वा. म्हणजे सई अंजलीच्या बरोबर चांगली वागली तर चांगली, नाहीतर बाई बरोबर ना. एक शब्द बोलू नको, सब आधी काय तू आतच जा, चल निघा. सई बघ, तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही नीट होईल. पांडुरंग आहे तुझ्या पाठीशी. चल निघ. सई, सई, I love you. हाय सई. हा ये. कुठे? ये इकडे ये. बस बस. आता काय करणार आहेस? काही नाही, नेहमीच. साई, मी तुझ्या डोक्याला तेल लावून दिलं की तुला शांत वाटतं ना? हो शांत वाटतं, पण मनाचं काय ग? माझं मन आज काही केलं शांत होणार नाही, त्याचं काय करू मी? अगं उलट अशाच कठीण प्रसंगी डोकं शांत ठेवायचं असतं. वादळ आलं म्हणून इथे तिथे पळून नसतं जायचं, तर डोकं शांत ठेवून, मन स्थिर ठेवून नीट विचार करायचा आणि परिस्थितीला सामोरं जायचं. मग आडोसा सापडतो, मार्गही सापडतो. हळूहळू वादळही शांत व्हायला लागतं. सई, तुला माहितीये माझ्या संसाराची अशी वाताहत का झाली ते? हे मला सोडून गेले तेव्हा मी विचार करत राहिले, माझं काय चुकलं? 2 छान गोंडस मुलं झाली, संसार नीट चालू होता, पण भरल्या ताटावरून उठून जावं तसं हे भरल्या संसारातून निघून गेले. मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं, कदाचित आयुष्याकडून, माझ्याकडून त्यांच्या काहीतरी वेगळ्याच अपेक्षा असतील. पण मी साधी बाई, आपलं घर, संसार, मुलं बाळ हेच माझं विश्व. माझंच चुकलं. मी जर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले असते ना, तर हा गुंता सुटला असता. सई, मी जी चूक केली ना ती तू नको करूस. देवांशरावांना समजून घे ग. हे बघ, जेव्हा माणूस म्हणतो ना की तू माझ्या आयुष्यातून निघून जा, तेव्हाच समजायचं असतं की या माणसाला आपली खरंच गरज आहे. अशा वेळी त्या माणसाचे शब्द नाहीत, तर मन समजून घ्यायचं असतं. तू देवांशरावांना समजून घे. तू त्यांच्या सोबत असायला हवंस आहे, त्यांच्या सोबत असायला हवं. सही.
तुमच्या मनात जे काही आहे ते बोलून टाका. तुमचं पण प्रेम आहे ना माझ्यावर.